ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 8. सूर्याबरोबर युद्ध. नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थ हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयू तीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती. तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला, पण द्वारपाळाने त्यात आत जाण्यास अटकाव केला. मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणे बोलू लागले. त्यांनी मर्यादा न ठेवता पुष्कळ अपशब्दांनी तांडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली. तेव्हा मच्छिंद्रनाथासही सर्वांना वाईट वाटले. त्या संताप आला असतानाही त्याने तो विवेकाने सहन केला, कारण सेवकाबरोबर तंटा करणे शोभत नाही. ह्या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्यास विचार त्याने मनात आणला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळीचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील ह्या हेतूने त्याने सर्पशास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या सर्पशास्त्राने आपला अंमल राजावर बसवला व त्यामुळे राजा जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिले, पण निष्फळ. मग राजाने प्रधानास बोलून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता. तो लगेच बाहेर येऊन कोणाबरोबरच कोणाचा चटामखेडा झाला आहे काय याची चौकशी करू लागला. त्याने तर्काने असे धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा, पण त्याने राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचा क्षोभ असावा, म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये. येथेही यावेळी असंच काहीतरी छळ राजसेवकाकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास गोष्ट आली असावी असा तर्क करून शोध चालविला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्रमुनीस शोधून काढले. मग तो त्यांच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार, औदार्याला तर सीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीत चिकटलेला होता तो लागला सुट्टा झाला. राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजात झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झाली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजावाड्यात आणले. तेथे सिंहासनावर बसून त्याची षोडशोपचाराने पूजा केली व स्वत त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला. अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीरशिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. हे ऐकून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याने धुमास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकले. जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले. सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्यामुळे कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धुमास्त्रविद्या पेरिली आहे असे सूर्यास वाटले. मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला. त्या योगाने धूर दाही दिशास फाकला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा आला. त्या क्षणी सूर्यनारायण वज्रास्त्र सोडले. जेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताचा नाश झाला. मग मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ठ होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो, त्याचप्रमाणे सूर्याने
ज्ञानसराची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केले. ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताक्षरनं अस्त्र सोडले. तेव्हा सूर्यासह सारथी, घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवाची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर, गंधर्व सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरून उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे असे विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व ह्याच्याकडे नुसता ढोंकूनसुद्धा पाहत नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडला नाही म्हणून त्यास वळणावर आणण्यासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणि दुसरे हेतून आहेत. माझ्या साबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत सहाय्य मिळावे, ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लावला. त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजाची भेट व्हावी. या राजाच्या मजवर पूर्ण लोभ आहे. यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे. हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याने नाव निघेल तेथे तो स्वत येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत. आता विलंब न करता यास लवकर उठव. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुला म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले. नाग अश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदान दिले असे असता अजून संशयात का पाडतोस? असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भीड घातली. परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरले. त्याचवेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू येथे हजर राहून हे कार्य सिद्धीस न्यावेस. हे ऐकून रामाने वचन दिले की तिन्ही देवाचा अवतार दत्तात्रय, त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तू पूर्ण ब्रह्मा, नरसिंह अवतार, त्यांचीही तुला पूर्ण अनुकूलता. मग मी का तुला सहाय्यक न व्हावे? तर मी तुला सर्वस्वी सहाय्य आहे. मंत्रात माझे नाव निघतेच, मी ते कार्य करीन असे रामाने वचन दिले. त्यावेळी त्याने असे सांगितले की तू कविनारायणाचा अवतार असल्याने आपण उभयता एकच आहो. असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आदर्भ केले. मच्छिंद्रनाथाचा त्यावेळचा आनंद अपरिमित होता. मग मच्छिंद्रनाथाने वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकता सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलावले. सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारले व मला हात दाखवणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथास बोलवले. मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यांना भेटवायस गेला. नमस्कार केल्यावर सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्याची कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येत सहाय्य असल्याबद्दल वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला.